वेलकम एव्हरीवन. आपण आज भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया. मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा ऐकतो की आपली अर्थव्यवस्था ही मजबूत आहे किंवा कमकुवत आहे. याचा अर्थ नेमका आहे काय? या अगोदर आपण अर्थव्यवस्था म्हणजे काय हे समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर देशातील सर्व लोक जे कामं करतात, उत्पादन करतात, सेवा देतात आणि पैसे कमवतात, या सर्व गोष्टी मिळून अर्थव्यवस्था बनते. उदाहरणार्थ, एका गावामध्ये एक शेतकरी टोमॅटो पिकवतो, ते टोमॅटो बाजारात विकतो आणि पैसे कमवतो. आता त्या टोमॅटोची वाहतूक करणारा ट्रक चालकसुद्धा पैसे कमवतो आहे. बाजारातील व्यापारी देखील ते टोमॅटो विकून नफा कमवतात. म्हणजे एका टोमॅटोमुळे बऱ्याच लोकांच्या हातामध्ये पैसे फिरतात. यालाच अर्थव्यवस्थेचे आर्थिक चक्र असे म्हणतात. आता आपण दुसरे उदाहरण बघूया. एका कारखान्यामध्ये कामगार मोबाईल तयार करतात, पण ते मोबाईल बाजारात विकतात. ग्राहक ते मोबाईल खरेदी करतात. त्यातून कंपनीला नफा मिळतो, कामगाराला पगार मिळतो आणि सरकारला कर मिळतो. हे सगळं अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे. आता आपण एक IT इंजिनियरचे उदाहरण घेऊया. एक सॉफ्टवेअर इंजिनियर एका परदेशी कंपनीसाठी काम करतो. त्याच्या कामाच्या बदल्यात भारतामध्ये पैसे येतात. त्यामुळे देशाचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. तसेच टॅक्सी ड्रायव्हरसुद्धा लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतो आणि पैसे कमवतो. याचा अर्थ तो सेवा देऊन पैसे कमवतो आहे. डॉक्टर रुग्णांना सेवा देतात आणि त्या सेवेतनं पैसे कमवतात. म्हणून अर्थव्यवस्था म्हणजे मोठे उद्योग आणि शेअर बाजार नाही. शेतकरी, कामगार, शिक्षक, डॉक्टर, चालक, दुकानदार, इंजिनियर आणि सामान्य नागरिक या सर्वांच्या कामांचा एकत्रित परिणाम म्हणजे अर्थव्यवस्था होय. जेव्हा उत्पादन वाढते, व्यापार वाढतो, लोकांची कमाई वाढते, तेव्हा अर्थव्यवस्था मजबूत होते असे म्हणायला हरकत नाही. जेव्हा या गोष्टी कमी व्हायला सुरुवात होतात त्यावेळेस अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. मित्रांनो, जेव्हा बातम्यांमध्ये सांगितलं जाते की देशाचा GDP वाढत आहे, तेव्हा अनेकांना वाटते की देशातील प्रत्येक व्यक्ती हा श्रीमंत होत आहे. पण हे खरे आहे का? सर्वप्रथम आपण GDP म्हणजे काय हे समजून घेऊया. GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. सोप्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर एका वर्षामध्ये देशामध्ये तयार झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांची एकूण किंमत म्हणजे GDP होय. हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. समजा एका गावामध्ये 3 गोष्टी तयार होतात. पहिली गोष्ट, एक शेतकरी 1 लाख रुपयाचे धान्य पिकवतो. दुसरी गोष्ट, एक कारखाना 5 लाख रुपयाचे फर्निचर तयार करतो. तिसरी गोष्ट, एक शिक्षक 2 लाख रुपयाची शिकवणी देतो. मग यात गावाचा GDP किती आहे? 1 लाख रुपये शेतकऱ्याचे उत्पन्न अधिक 5 लाख रुपये कारखान्याचे उत्पन्न अधिक 2 लाख रुपये शिक्षकाचे उत्पन्न. याची जर कधी आपण बेरीज केली तर 8 लाख रुपये उत्पन्न एवढं याचं उत्तर येते. देशाच्या पातळीवर हेच घडते. फक्त आकडे लाखांमध्ये नसून लाखो कोटी रुपयांमध्ये असतात. आता एक महत्त्वाचा प्रश्न, GDP वाढला याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती हा श्रीमंत झाला आहे का? उत्तर आहे अवश्य नाही. हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. एका वर्गामध्ये 10 विद्यार्थी आहे. त्यापैकी 9 विद्यार्थ्यांकडे 100 रुपये आहेत आणि एका विद्यार्थ्याकडे 10,000 रुपये आहेत. आपण जर कधी त्या वर्गाची सरासरी पाहिली तर आपल्याला पूर्ण वर्ग हा श्रीमंत दिसेल. परंतु वास्तवात प्रत्येक विद्यार्थ्याकडे कमी पैसे आहेत. त्याचप्रमाणे GDP हा एकूण देशाचा आकार दाखवतो. पण पैसा कोणाकडे आहे? तो समान वाटला आहे का? लोकांचे जीवनमान सुधारले आहे का? हे GDP एकट्याने सांगू शकत नाही. म्हणून अर्थतज्ञ GDP सोबत
रोजगार, उत्पन्न, शिक्षण आणि आरोग्य यांचा अभ्यास करत असतात आणि म्हणून GDP वाढला आणि सर्व समस्या सुटल्या असे म्हणणे योग्य नाही. भारताची अर्थव्यवस्था मजबूत का मानली जाते? भारताची विशाल लोकसंख्या ही ताकद किंवा ओझे आहे? भारताची लोकसंख्या ही 140 कोटीपेक्षा पण जास्त आहे. सामान्यतः लोकसंख्या वाढली म्हणजे समस्या वाढल्या असे म्हटले जाते. पण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जर कधी आपण बघितलं तर मोठी लोकसंख्या ही खूप मोठी संधीसुद्धा असू शकते. कारण प्रत्येक व्यक्ती हा एक संभाव्य ग्राहक आहे. समजा एखादी कंपनी एक टूथपेस्ट विकते 100 लोकांच्या गावामध्ये आणि 140 कोटी लोकांच्या देशामध्ये व्यवसाय करणे यामध्ये खूप फरक आहे. यामुळे भारताकडे जागतिक लेवलच्या कंपन्या ह्या एक मोठी बाजारपेठ आहे या दृष्टीने बघतात. आता आपण बघणार आहोत IT क्षेत्राची ताकद काय आहे. 1990 नंतर भारताने IT क्षेत्रामध्ये खूप मोठी झेप घेतली आहे. आज जगातील अनेक कंपन्या भारतीय अभियंत्यांवर अवलंबून आहेत. कल्पना करा की अमेरिकेतील एखादी सॉफ्टवेअर कंपनी ही सॉफ्टवेअर बनवण्यासाठी भारतीय अभियंत्यांची मदत घेते. त्यामुळे भारतामध्ये पैसे येतात. याला एक्सपोर्ट सर्व्हिसेस असे म्हणतात. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला खूप मोठा फायदा होतो. आता आपण डिजिटल इंडिया रिव्हॉल्यूशन हे बघणार आहोत. काही वर्षापूर्वी आपण रोख पैशावर अवलंबून होतो. आज गावातील छोटे विक्रेतेसुद्धा QR कोड वापरतात. UPIमुळे आर्थिक व्यवहार सोपे, जलद आणि पारदर्शक झाले आहे. डिजिटल व्यवहार वाढल्याने अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाह देखील आपल्याला स्पष्ट दिसू लागला आहे. आता आपण स्टार्टअप इकोसिस्टीम नेमके काय आहे हे बघूया. आज अनेक युवक स्वतःचे व्यवसाय सुरू करत आहे. पूर्वी नोकरी शोधणे हा एक मुख्य पर्याय मानला जायचा. आज स्टार्टअप सुरू करणे देखील हा एक पर्याय आहे. यामध्ये काही यशस्वी होतात, काही अपयशी ठरतात. पण इनोव्हेशन आणि नवीन रोजगार निर्माण करण्यामध्ये यांचा खूप मोठा वाटा असतो. आता आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हे बघूया. रस्ते, मेट्रो, विमानतळे, रेल्वे आणि बंदरे ही सर्व विकासाची साधने आहेत. जेव्हा पायाभूत सुविधा सुधारते तेव्हा उद्योगधंद्यांना पण मदत होते. मालवाहतूक वेगानं होते आणि व्यापार सुलभ होतो आणि याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसून येतो. पण सर्व काही परिपूर्ण आहे का? यातील पहिला मुद्दा आहे रोजगार. भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे युवा लोकसंख्या. पण हीच गोष्ट आव्हान देखील बनू शकते. कारण दरवर्षी लाखो युवक रोजगार बाजारात प्रवेश करतात. प्रश्न असा आहे की सर्वांसाठी रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध आहे का? कौशल्याच्या गरजा आणि उद्योगधंदे यामध्ये अनेकदा बरेचसे अंतर दिसून येते. दुसरा आहे महागाई. महागाई हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित विषय आहे. जर पगार 5% वाढला आणि खर्च 8% वाढला तर प्रत्यक्षात व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारली असे म्हणता येणार नाही. म्हणून अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना महागाई हा एक महत्त्वाचा घटक आहे असे समजून आपल्याला अभ्यास करावा लागेल. तिसरा आहे उत्पन्नातील विषमता. अर्थव्यवस्था वाढली तरी त्या वाढीचा फायदा प्रत्येकाला समान रूपात मिळतो का? असा प्रश्न अनेक अर्थतज्ज्ञ विचारत असतात. काही क्षेत्रांमध्ये उत्पन्न झपाट्याने वाढते तर काही लोक अजूनसुद्धा मूलभूत गरजांसाठी संघर्ष करताना आपल्याला दिसत असतात. चौथा आहे ग्रामीण आणि शहरी भारत. शहरांमध्ये रोजगार, शिक्षण, उद्योग आणि आरोग्य सुविधा अधिक प्रमाणात उपलब्ध आहे. पण ग्रामीण भागातील परिस्थिती ही अनेकदा वेगळी असू शकते. म्हणून सर्वसमावेशक विकास हा महत्त्वाचा मानला जातो. पाचवा मुद्दा आहे शेती. भारतातील मोठा वर्ग हा शेतीवर अवलंबून आहे. पण शेती ही
अनेक घटकांवर अवलंबून असते. उदाहरणार्थ हवामान, पाणी आणि बाजारभाव. यामुळे शेती क्षेत्रातील स्थिरता हा एक महत्त्वाचा विषय आहे. भारत विकसित देश बनू शकतो का? हा प्रश्न अर्थतज्ज्ञांकडून अनेकदा विचारला जातो. याचे उत्तर सोपे नाही. भारताकडे अनेक ताकदी आहेत. मोठी लोकसंख्या, युवा कार्यबल, वाढतं तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्र आणि डिजिटल प्रगती. पण विकसित देश बनण्यासाठी फक्त GDP पुरेसा नसतो. त्यासाठी उच्च दर्जाचे शिक्षण, चांगल्या आरोग्यसेवा, कौशल्य विकास, रोजगार आणि पायाभूत सुविधा यांची आवश्यकता असते. अनेक अर्थतज्ज्ञांच्या मते भारताकडे क्षमता आहे, पण त्या क्षमतेचे रूपांतर परिणामांमध्ये करणेसुद्धा आवश्यक आहे. आता आपण सुरुवातीचा प्रश्न पुन्हा विचारूया. खरंच भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे का? उत्तर एकतर हो किंवा नाही इतके सोपे नाही. एका बाजूला उद्योग वाढले आहेत, GDP वाढला आहे, डिजिटल व्यवहार वाढले आहेत आणि जागतिक गुंतवणूक येत आहे. दुसऱ्या बाजूला रोजगाराचे आव्हान, महागाईचा परिणाम जाणवतो, ग्रामीण आणि शहरी भागातील अंतर आहे, शेतीसमोरील काही अडचणी आहेत. म्हणून भारताची अर्थव्यवस्था हे एका संक्रमणाच्या स्थितीत आहे असे आपण म्हणू शकतो. तिच्याकडे प्रचंड संधी आहेत आणि काही महत्त्वाची आव्हानेसुद्धा आहेत. भविष्यात भारत किती वेगाने प्रगती करेल हे केवळ GDPवर नाही तर शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास आणि सर्वसमावेशक विकासावरही अवलंबून आहे. म्हणून भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे की नाही यावर संतुलित उत्तर असे असेल की भारताची अर्थव्यवस्था ही प्रगतीच्या मार्गावर आहे, परंतु अनेक क्षेत्रांमध्ये अजूनसुद्धा सुधारणा करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. तुमच्या मते भारताची अर्थव्यवस्था येत्या 10 वर्षामध्ये कुठे जाईल हे कमेंट करून सांगा. आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. थँक्यू.